अशी बाहेर आंघोळ करतात आमच्यामध्ये. आता ती आजोबांची आंघोळ सुरू आहे, तिथे उमा आरती घेऊन रेडी आहे आणि हा बहुतेक लवकरच आंघोळ करून आला आहे. सायरास तिथे चहा पिऊन बसलाय मस्तपैकी. इथे सायरी चिराटे घेऊन रेडी आहे आणि ती चालली आहे. कोणी दिलं एवढं? कोणी दिलं? तिथे जवळच गोवा दादाचं टोकर नाही, दादा मी हात लागते. संपली चिराटी. संपली. ह्याची काय गाय बघ. आजोबांच्या वेळेला चांगलं पेटलं. आजोबांनाच फक्त चांगलं भेटलं रे. नंतर आरती वाजवायची. मिळाले 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 काय आमच्याकडे प्रथा होती आंघोळीला बसल्यावरती तिथे त्या ह्याच्यावरती त्या कॉर्नरमध्ये बॉम्ब लावायची, पण सायरास लेट झाला या गोष्टीसाठी. आता जाऊन बॉम्ब लावतो तिकडे. ए उमा ऐक ना, प्रचंड थंडी वाजते, लवकर या ना जरा. अगं लवकर या, मुद्दामून का स्लो चालताय तुम्ही. आता सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत. आता यानंतरची प्रोसिजर म्हणजे आमच्या इथे झुकझुकगळीची बिस्किटं खूप फेमस असतात, चहातली बिस्किटं. ती बिस्किटं आणि चहा तुफान आयटम आणि तुफान नाश्ता. पैसा ही पैसा होगा. फराळाचं ताट भरती आहे. सकाळचे वाजले आहेत 7 आणि 7 वाजता आम्ही सगळं हे खायला बसणार आहोत. हा मी आज करतोय माझा व्लॉग एडिट. आता कलर ग्रेडिंग सुरू आहे आणि मी काही फार तामझाम करत बसत नाही, उगीच मस्तपैकी लाईन अप करतो, कलर ग्रेड करतो, दिसायला छान करतो, बस अपलोड करून टाकतो. सो ही जी व्हिडिओ आहे आत्ताची, ही तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. दॅट्स इट. हां बरोबर आहे, परफेक्ट. एक खाली बसून पण ओके, खत्म हो गया मिशन सक्सेसफुल. नमलास. गेम सुरू व्हायच्या आधी स्टोरीच जवळजवळ अर्ध्या तासाची झाली. कळतंय का रे काही साईराज? ओके, फुल स्क्रीन होत नाहीये. तिथे क्लिक केला, सगळीकडे क्लिक झालं. काही कोणाला काय माहिती असेल तर सांगा. पासून लेवल क्लिअर होत नव्हती, आत्ता झाली आहे ती. आत्ता कमाल ग्राफिक्स. सो आम्ही आता चाललोय एका छान प्लेसवरती आणि जो प्लॅन होता कचोरीचा तो आम्ही दोघेही थोडासा स्किप करतोय. त्याचं कारण असं आहे की दोघेही छान खात्या पित्या घरातले असल्याने आम्हाला दुपारी खूप खायला दिलं.
सो मी आणि प्रसाद दादा, अरे बापरे माझा हातच चालू मी आणि प्रसाद दादा आता चाललो एका छान पॉईंटवरती. आता कोणत्या पॉईंटवरती चाललो आहे ते तुम्हाला कळेलच. जाऊया. ही आहे मुरुडचं मार्केट आणि माझे फटाके संपले वाजणार आहे. सो आम्ही इथे घेऊन आलो आहे कासार यांच्याकडे. प्रचंड ट्रॅफिक आतल्या आत मुरुडमध्ये. समोरच्या दादांचा आम्हाला मदत करायचा एक ठाम निर्णय. आणि प्रसाद दादांसाठी मध्ये गाडी वळवलेली आहे त्याच्या अनुभवाने. आणि आता आम्ही लस्सी प्यायला थांबतो. इकडची स्पेशल लस्सी आहे. जर आमचं नशीब चांगलं असेल तर ती शिल्लक राहिलेली असेल आणि आम्हाला मिळेल. बघूयात. ही लस्सी प्यायला साधारण 2-2 तास लाईन लावून आणि काही फायदा नाही आहे. ते बंद आहे आणि ती बंद आहे. सो आमचा चान्स हुकलेला आहे आता. आणि आता आम्ही आमच्या परतीच्या मार्गावरती लागलो आहोत. वीज बचत जोरदार आहे आपल्याकडे ना. दिवाळी असल्यासारखं वाटतच नाही. हो. कुत्र्याची पळापळ. इथे ते काय कुकू हा कुक्का कुक्का कुक्का. कुठे चाललोय आपण? इथे घरी. चला रस्ता क्लिअर. तर मला सोडून गेलेलं आहे आणि इथे मस्तपैकी सजावट झालेली आहे. छान पणत्यांची. किती सुंदर दिसतंय घर. वाव. आता बघूया घरात काय चाललंय. हे संतोष दादाचे पाय आहेत बहुतेक. हे संतोष दादाचेच पाय आहेत. बोललो ना. आणि आजोबा इथे डोकावताना दिसायली. काय सुरू आहे? का मच्छी आली का? का दारावरती पण आली ना? नाही. काय फालतूगिरी आहे. मग आता आज पण व्हेज खाऊ मी आज नाही व्हेज खाणार. मला नॉनव्हेज पाहिजे. मला नॉनव्हेज पाहिजे. ही आहे मुरुडमधली सुभाष बेकरी जी खूप जास्त फेमस आहे. आणि इकडली टेस्ट म्हणजे. आम्ही अर्धा ताससुद्धा थांबायला इथे तयार झालो आहे. कारण आहे की त्यांच्याकडचे पाव जे खूप कमाल असतात. खूप जास्त कमाल.